नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागतं अगदी सगळं सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत पूजा कशा पद्धतीने करावी हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला पूजेसाठी सगळ्यात अगोदर इथं पाणी घ्यायचं आहे. नंतर अक्षता लागणार आहेत, खडी साखर गोडासाठी नैवेद्यासाठी घेऊ शकता. पंचामृत आपल्याला घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला इथं घंटासुद्धा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू. त्यासोबत आता इथं तुपाच्या वाती घेऊ शकता. 2 दिवे घेतलेले आहेत मी तुपाचे. फुलवाती तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा आपला रेग्युलर दिवा ठेवला तरी चालू शकतो. नंतर इथं धूप, अगरबत्ती, माचीस हे घ्यायचं आहे तुम्हाला. अगरबत्ती किंवा धूप जे काही घ्यायचं आहे ते घेऊ शकता. नंतर विड्याची 2 पानं घेतलेली आहेत आणि बाप्पांची आपण तिथं पूजा करतो तर त्यासाठी सुपारी घ्यायचे आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि सावित्रीची ओटी भरतो आपण. तर 1 विडा आपल्याला ठेवायचा असतो. तर विड्याचं साहित्य घ्यायचं, हळकोण, खारी, खोबरं, सुपारी, खोबऱ्याचा 1 तुकडा, वेलची, असं बदाम. नंतर इथं आता जे सौभाग्य अलंकार आहेत ते बघा. असं आपल्याला आता वटपौर्णिमा म्हटलं की सणाच्या अगोदर हे सगळं बाजारात इझिली मिळतं. तर बांगड्या घ्यायच्या आहेत. त्यासोबत काळं मणी दिलं जातात ते पण घ्यायचं आहेत आणि आपल्याला सुतगंडी लागते जी की कॉटनच्या धाग्याची असते, धाग्याची ती घ्यायची आहे. आणि कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे वटवृक्षासाठी. त्यासोबत काही फुलं घ्यायची आहेत. बाप्पांसाठी जास्वंदीचं घेतलं आहे, इतर कोणतीही फुलं तुम्ही घेऊ शकता. आता ब्लाऊज पीस आणि आंब्याने या दिवशी आपण ओटी भरतो सावित्रीची, तर ते घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही पूजेचं साहित्य असतं ते आपण पाहिलेलं आहे. आता फुलवाती आहेत ते आपण तुपात बुडवून नेले की आपल्याला तिथं लावायला बरं पडतं, तेल सांडत नाही. आणि त्या दिवशी वारं वगैरे, आता ही पूजा आपण कशी निसर्गातच करत असतो जाऊन, तर वारं वगैरे असेल तरी पण फुलवाती असेल तर दिवा लावायला बरं पडतं, त्यामुळं फुलवाती घ्यायच्या. तर एवढं साहित्य लागतं. आता प्रत्येक भागानुसार यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण बऱ्यापैकी असंच राहतं. आणि आता आपण 5 सुवासिनीची किंवा 5-7 सुवासिनींची अशी ओटी भरतो, तर त्यासाठी गहू आणि आंबे घेतलेले आहेत. आता काही ठिकाणी आंब्याने वटी भरतात, तर काही ठिकाणी फळं केली जातात जे की मोदक जे आपण करतो ना त्या पद्धतीचे. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते घेऊ शकता. आता आपल्याला ही जी पूजा आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आता पूजा करताना आपला शुभमुहूर्त, राहुकाळ हे सुद्धा पाहून आपण पूजा करत असतो. सगळ्यात तर आपल्याला अगोदर इथं ना बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीला हळदी कुंकू, अक्षता, फुल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे, नैवेद्यसुद्धा इथं दाखवायचं आहे. आता ही जी पूजा आहे ती तुम्हाला ना शुभ मुहूर्तावरती करायची झाली तर दुपारी अभिजित मुहूर्त आहे तो 11:57 ते 12:52 आहे. म्हणजेच 12 ते 1 ह्या वेळेत तुम्ही पूजा करू शकता. आणि अमृत चौघडी म्हणजे विशेष शुभकाळ असतो ना तो आहे सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 म्हणजे 9 ते पावणे 11 तो पण आहे. आणि सगळ्यात सर्वोत्तम शुभ वेळ म्हणजे सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 दिलेले आहे. पण त्यातला राहुकाळ आहे तो राहुकाळ हा 1.5 तासाचा असतो शक्यतो, पण तुम्ही 6:44 ते 8:27 ह्या वेळेत पूजा करणं आपल्याला टाळायचं आहे. तर बाप्पांची पूजा करून घेतली तर इथं आपल्याला तुपाच्या दिव्यानं ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर आता आपल्याला ह्याची पूजा करून घ्यायची आहे. तर इथं तुम्हाला सुरुवातीला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. नंतर पंचामृत किंवा दूध जे काही तुम्ही आणले तर त्यानं अभिषेक करून घ्यायचा. परत एकदा पाण्याने ते अभिषेक करून घ्यायचा आहे. तर आपल्याकडे हे व्रत आहे ते पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलं जातं. आणि सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर या दिवशी उपवाससुद्धा असतो. तर आता गर्भवती महिलांनी उपवास करावा का हे पण प्रश्न पडतो. तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, फक्त आपल्याला नॉनव्हेज, मांसाहार म्हणजे हे टाळायचं आहे. कांदा लसूण पण तुम्ही त्या वेळेत खाऊ नका, बाकीचं इतर खाऊ शकता. आणि ज्यांनी आता बाकीच्या महिला आहेत सुवासिनी त्या उपवास केला तर तुम्ही काही जण दिवसभराचा म्हणजे पौर्णिमा कधीपासून सुरू होते ना, म्हणजे दिवसभर पौर्णिमा आहे या दिवशी. सकाळी
पहाटे 3 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होते. 3:06 ते दुसऱ्या दिवशी 30 जून रोजीच म्हणजेच मंगळवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. त्यामुळं आता ज्यांचा पौर्णिमा नेहमीचीच असते ते संध्याकाळीच उपवास सोडतात. पण जे फक्त वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे त्यांनी मग तुम्ही झाडाची पूजा करून झाल्यानंतर उपवास सोडला तरी चालतो. आणि ज्यांना करायचं आहे त्यांनी मग सकाळी उपवास पकडायचा. सकाळपासून ते संध्याकाळी रात्री तुम्ही उपवास सोडू शकता. तर हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आपल्याला इथं आणि जे वस्त्र तुम्ही आणलेलं असेल ते पण अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्ती जे काय आणलं आहे ते पण ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर वटपौर्णिमेच्या मागे तर बघा सावित्री आणि सत्यवानाची प्रसिद्ध अशी कथा आहे. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि अटल निश्चयाने यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. या कथेच्या माध्यमातून पती पत्नीतील अतूट बंधन, प्रेम आणि त्यागाचे महत्त्व इथं सांगितलं गेलं आहे. तर वडाचं झाड आहे ते दीर्घायुष्य, स्थिरता आणि अखंड समृद्धीचं आहे ते प्रतीक मानलं जातं. म्हणूनच विवाहित स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून पवित्र धागा बांधतात आणि कुटुंबाच्या आपल्या कल्याणाची प्रार्थना करत असतात. तर इथं विडासुद्धा ठेवायचा आहे सावित्रीसाठी. विड्यामध्ये आता विडा ठेवल्यानंतर त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. आणि सावित्रीची ओटी भरण्यासाठी मग आता तुम्ही नारळसुद्धा या दिवशी आणू शकता. इथं नारळसुद्धा वाढवला जातो तुमची इच्छा असेल, किंवा एखादं फळ तुम्ही आता ओटी भरताना आपण आंब्याने ओटी भरतो, पण तुम्हाला वाढवायचा झाला तर नारळसुद्धा वाढवला जातो. आता काही ठिकाणी वाढवतात, काही ठिकाणी वाढवत नाहीत. आता ज्याची त्याची इच्छा असते किंवा ज्या त्या भागानुसार राहतं, तर वाढवला तरीसुद्धा चालतो. तर इथं 5 वेळा आपल्याला गहू टाकायचे आहेत ब्लाऊज पिसावरती आणि हा जो आंबा आहे त्यानं आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. आता इथं जे काही तुम्ही नैवेद्यासाठी काय आणलेलं आहे ते सुद्धा ठेवू शकता. आता आमच्याकडे ना बऱ्याच वेळा हे जे फळं केली जातात, पुरणाचं सारण किंवा तिळगुळ शेंगदाण्याचं सारणानं असे मोदक केले जातात, तर त्यानं पण ओटी भरली जाते. तर ते पण मी इथं ठेवले. त्यानंतर सौभाग्य अलंकार म्हणून बांगड्या वगैरे जे काय तुम्ही आणलेलं आहे ते ठेवायचं आहे. आणि बाप्पांना सुद्धा तुम्हाला इथं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. आता स्वतःला हळदी कुंकू लावूनच अगोदर आपण पूजेला सुरुवात करायची आहे आणि सावित्रीची ओटी भरल्यानंतर परत एकदा आपण स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता बाप्पांसाठी सुद्धा इथं मी मोदकाचा नैवेद्य आहे, खडीसाखरेचा नैवेद्य, जे काही तुमच्याकडे असेल ते करू शकता. आणि आता मंदिरात आपण हे आता वटवृक्ष बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मंदिरात असतं, तर त्या म्हणजे तिथं कोणतं मंदिर असेल तर त्या देवांसाठी सुद्धा आपल्याला नैवेद्य करून न्यायचे आहेत. म्हणजे जे काही देव असतील तेव्हा, किंवा तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतं. तर ही जे सुतगुंडी आहे त्यानं आपल्याला मग 7 फेऱ्या मारायच्या आहेत आणि धागा फक्त याच्यामध्ये गुंतवायचा आहे अशा पद्धतीनं. आणि हा धागा आहे तो कट केला जात नाही. आपण 7 फेऱ्या मारल्यानंतर आता प्रत्येक फेरीत आपण आपल्या पतीच्या म्हणजे दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी ना प्रार्थना करू शकतो आणि नमस्कार करत राहायचा प्रत्येक फेरीला. तुम्ही मनातल्या मनात हे केलं तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती उद्याच्या दिवशी करू शकता. आणि याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा, त्यामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या उद्याच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.